झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पांझरा नदी पात्र होणार प्रदूषण मुक्त, महापालिकेने केलाय ऍक्शन प्लॅन। नदीला मिळणाऱ्या नाल्यांवर घालणार संरक्षण भिंती। धुळे शहराला छेदून वाहत जाणाऱ्या पांझरा नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतलाय। नदीत ठिकठिकाणी नाल्यांद्वारे येणारे गटारीचे पाणी आता वळवण्यात येणार आहे। घराघरातून सांडपाणी गटारीत सोडण्यात येते, तेच पाणी गटारीद्वारे नाल्यांमध्ये सोडले जाते आणि नाले नदीला येऊन मिळत असल्याने पांझरा नदी दूषित झाली आहे। पांझरेच्या पात्रात ठिकठिकाणी घाण झाली आहे, त्यामुळे पांझरा स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे। शहरात 7 किलोमीटर पांझरेचे पात्र असून गणपती पुलाजवळ मोती नाल्याचे, लहान पुलाजवळ गटारीचे तसेच हत्तीडोहाजवळ सुशी नाल्याचे पाणी नदी पात्रात येऊन मिळते। पारोळा रस्त्यावर वारखेडी भागातून येणाऱ्या पाण्यासह 2 नाल्यांचे पाणी, साक्री रोडवर 2 नाले, जीटीपी चौकातील नाला, त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या गटारीही पांझरा नदीला येऊन मिळतात, त्यामुळे नदी पात्र दूषित झाले आहे। महापालिका प्रशासनाने या संदर्भात नियोजन केले असून नदी पात्रात मिळणाऱ्या नाल्यांना संरक्षण भिंती बांधून हे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत नेण्यात येणार आहे। या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरात येण्याचा प्रयत्न आहे। पालिकेच्या या पुढाकाराने पांझरा नदी स्वच्छ होण्यास मोठा हातभार लागणार आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।